दंड तुला मायबापो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी आपल्याला असंविधानीचा आचार सांगितला. असंविधानी आपल्याला कसं वागायचं सांगितलं. पोळल्या सुन्यापरी आणि एखादा माणूस त्या प्रमाणे वागत असत आणि पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या विहिरीमध्ये तो बसत असत. तिसऱ्या विहिरीसारखं म्हणजे इतका उत्कृष्ट आचार करत असत. पण जर ऐशी घडेली अविद्या जर एखादा जर दोष त्याच्याकडून झाला ऐशी ही म्हणजे उत्कृष्ट आचार करणाऱ्या माणसाला जो देशाच्या शेवटी जातो, ज्यानं अनुसरण घेतलेलं आहे, देशाच्या शेवटी गेलेला आहे, झाडातळी बसलेला आहे आणि परमेश्वराचं चिंतन करतो, भिक्षा भोजनावर तिथं काळजी भाजीचं सेवन देखील करत नाही आणि ऐशा माणसाला ऐशी ही धर्मविषय संचरिली अविद्या त्या आशका धर्माचा अभाव करी असं केशरीराज वासे आपल्या लापणिकातमध्ये म्हणतात. तर ते म्हणतात की तो छर्दोबासासारखा जरी माणूस असला इतका आचारशील होता छर्दोबास, परंतु एका झाडाची सोय झाली त्याला आणि ती एकच अयोध्ये संचरली त्याच्यात आणि तो एकच दोषामुळं तो धर्मावून गेला. इतका धर्मावून गेला की त्याला विचारलं की तुझ्या गुरुचं नाव काय. तो म्हणला हे कायची म्हणे नागदेवरावळाची. हे नागदेवराव माझ्या गुरुचं नाव नागदेवरावळे असं म्हणलं. म्हणजे स्वामी म्हणतात इथेचे नावही नाही म्हणजे इतका माणूस खालच्या थरावर जाऊ शकतो. कोणचा? तुमच्या आमच्यासारखी देव सोडून दप्तरे त्याचा विषय नाही, परंतु जो तिसऱ्या विहिरीमध्ये बसतो, जो पोळ्या सोन्यापर्यंत वागतो, जो देशाच्या होट्टी गेलेला आहे, झाडातळी बसलेला आहे, भिक्षा भोजण्याव्यतिरिक्त काळजी भाजीचं सेवन बी करीत नाही, पण ऐशी ही धर्ममिसे संचरिली अविद्या त्या आशका धर्माचा अभाव करी. पूर्ण धर्मावरून काढून टाकते त्याला, जैसा जळ मांडवीचा. याच्यात सांगितले स्वामीनं कोणी एक जळ मांडवीचे रोप उदकात घाली. कोणी एक माणूस असतो तर त्याच्याकडे विहीर असती, त्या विहिरीमध्ये जळ मांडवीचं रोप टाकतो तो आणि वाऱ्याच्याने योगे तयाच्यामुळे रज बसे, पुन्हा रज बसतो, थोडी माती त्याच्या खाली वाऱ्यानं येऊन त्याच्या रजा बसती, मुळाला बसती, तिथं अनेक बेचाळ उठी, पुन्हा मग ते तिथं जास्त झुपके उमटतात, तयाचा मुळे अनेक रज बसे, पुन्हा अनेक माती येऊन त्याच्यावर बसते, अनेक बेचाळ उठी म्हणजे अनेक तिथं हे होतात तयार आणि ऐशी अवघी विहीर जळमांडव्याने भरती. ती सगळी विहीर तिथं उदक आहे असा भावही नाही. मग तिथं उदक आहे का काय, पाणी आहे का नाही त्या विहिरीत असं कळत बी नाही. सगळी जळमांडवी हिरवगार होऊन जाते ती जमीन तैशी. मग एक दिवशी कवडीवरी बाहेर घाली. त्या माणसाला वाटतं की हे लय झालं, आता काय पाणी दिसायला तयार नाही. मग त्याला त्या जळमांडवीला बाहेर काढायला बसतो. बाह्या भरती, हात दुखतात, रगत त्याच्यातून रक्त येतं आहे, परी उपसत नाही. तैसे धर्मविषय संचरली अविद्या आशका धर्माचा अभाव करी असं स्वामीनं सांगितलं आहे. धर्मविषय जर एखादी गोष्ट संचरली, झाडातळी एका झाडाची सवय नाही होऊ म्हणले देव, तर मग ती जर आपल्याला झाली तरी बी आपल्या आशका धर्माचा अभाव करते, जसे यथा छर्दोबासासारखं. तर पुन्हा ते म्हणतात केशरीराज व्यास म्हणतात अभाव करू इथलेच नाही, अभावच करते इथलेच नाही, तर दृष्टीची म्हणजे प्रत्यक्षात मन तर दुःखाशी दे, अनंत मोठं दुःख होतं त्याला, जैसा आयुर्देशीच्या म्हातारीचा. तर कवनी एक की आयुर्देशीची म्हातारी म्हातारी असते आणि ते लेकरू वाचेने दुःख आहे, तिचे लेकरं मारतात आणि त्या आहिर देशाहून ती महाराष्ट्रात येते. ब्राह्मणा एकाची वश्री राही भिक्षा करून खात होती. पुराण ऐके मागीला लेकरू वाचेने दुःखे तयाच्या लेकरूवाशी ओसरी टेकून ती जवळ बसू देत नव्हती लेकरायला. आपण तयाची वास न पाहे त्याची वास पाहत बी नव्हती, त्या लेकरायला माया लावत नव्हती आणि असत असता तयाची लेकरूवाची माय सरली आणि ती ब्राह्मणी वारली. आणि मग तो ब्राह्मण म्हणे आई मी जोडून आणि तुम्ही उकडून निघाला. बरं ठीक आहे म्हणली.
ते म्हणजे मी जोडून आणतो, कमवून आणतो आणि तुम्ही ह्या लेकराला खाऊ घाला, कुठं दुसऱ्या बायकोच्या नादी लागू. आणि मग ती बाई मग ती म्हणते कुठं वडपिंपळ लावायचं, काय वडपिं लावायची आहे, कुठं मोठं काम आहे लगे एवढं मोठं. तर ती आयशे म्हणून करू लागते ती आणि करू लागते. आयशे असत असताय तो बी मरतो आणि मग असं करत करत तो ब्राह्मण बी मरतो आणि मग ती अशीच पोसावी लागते. मग ते गाळ्यात पडतात तिच्या आणि त्याला दळा कांडा तर करंडा करून येत आहे अशी पोशी. ते तिच्यावर येऊन पडते, त्याची जबाबदारी लेकरायची आणि ती त्याला सांभाळावी लागते. आणि मग आयशी असत असता तीही सरली आणि मग ते लेकरं बी वारले. मग तिच्या दुःखावाशी काही पारावार नाही, तिच्या दुःखाला पारावर राहिला नाही. तैसे पुरुष ईश्वराचे अनुसरे घर स्त्री सांडी. तसं माणसं बरेच ईश्वराला अनुसरतात, घर सांडतात, स्त्री सांडतात, लेकरं बाळी सांडतात आणि मग कृपाविषय आणि मग दीक्षा घेतात, म्हणजे अनुसरण घेतात. आणि मग हे लेकरं ही म्हातारीला दीक्षा दे, त्या डगरीला दीक्षा दे आणि अशा दीक्षाला देतात. आणि तेच लेकरं आणि त्याच बुढ्या भांडणं खेळतात आणि त्याचं ऐकत बी नाही. आणि मग याला त्याचं महंत दुःख होते आणि मग न करीती दुःखाशी पारावर नाही, सर्व प्रकारे सावधी वर्तावे. म्हणून अनुसरलेल्या पुरुषानं सावध राहायला पाहिजे. मायबाबा असे अनेक आहेत लोक की जे अनुसरण घेतात, म्हणजे घरदार सोडतात, लेकरंबाळ सोडतात, पण इकडे येऊन पुन्हा आश्रम उभा करतात आणि ते पुन्हा बुड्या वाड्याला दीक्षा देतात. ते बुडे वाडेच त्याचं ऐकत नाहीत, लेकरं घेतात, लेकरं बी ऐकत नाही त्याचं, मग त्याला महंत दुःख होते असं स्वामी म्हणतात. तर म्हणून काय करावं म्हणले, म्हणून सर्व प्रकारे सावध्या वर्तावे, सर्व प्रकारे सावध्या वर्तावे, सावध राहायला पाहिजे. आणि सांगलेल्या पुरुषानं सावध राहायला पाहिजे. आणि मग जैसा वर्तेचा, म्हणून कवनी एक वर्तेवर चालली. एक डोंबरीन बाई असती, ती त्या तारावर चालते आणि डावीकडे न पाहे उजवीकडे न पाहे. ती डावीकडे पाहत नाही, उजवीकडे पाहत नाही, आपल्याकडे पाहत नाही, स्वतःकडे बी पाहत नाही, सभेकडे बी पाहत नाही. मग ती याचे वर्त साधे आणि मग ती ह्या कडीहून त्या कडीला जाऊ शकते सहजपणे. ती अशी दायपासाय होती, मग तिला लोक पैसे देतात. आणि तेच जरी उजवीकडे पाहे, डावीकडे पाहे, आपण्याकडे पाहे, सभेकडे पाहे, ती पडते आणि मग ती याचे हाडगुड नुरे, तिचे हाडं पण शिल्लक राहत नाहीत. तैसे अनुसरला पुरुष विकार विकल्प न सेवी, विकार विकल्प सेवन, विकाराच्या नादी लागत नाही, विकल्पाच्या नादी लागत नाही, कीर्ती न भोगी, कीर्ती बी करत नाही, कीर्तीचं बी आचरण करत नाही, विपरीत बुद्धी येऊ निधी, कोणावरच विपरीत बुद्धी येऊ देत नाही. तयाशी दाये पसाय होती. दाव म्हणजे व्यवस्थेचे आणि पसाव म्हणजे प्रसन्न होऊन अपूर्व देणे. तर हाडगुड नवरे म्हणजे काही नाही, हाडगुड म्हणजे काहीच राहत नाही. त्याजवळ आंघोळ्याच्या संधी करून ठिकऱ्या होती. तैसे धर्माची संधी आधी करून वास पक्ष हळस्थानी मोक्षांतरे गुडस्थानी कौनवी नुसरे. म्हणून नित्य नरक बी होती त्या माणसाला. जर अनुसरून देखील तो जर चांगला वागला नाही, जर सावध वागला नाही, तर त्याला नित्य नरकापर्यंतची वेळ येऊ शकते मायबाबा. त्यामुळं सावध वर्तलं पाहिजे. ह्या अनुसरलेल्या पुरुषानं सावध राहिलं पाहिजे. आणि सावध जर न वर्तलं तर काय होते, मग सावध्या न वर्ते तरी घडला विधी क्षणमात्रे आशका धर्मापासून धाडी. म्हणजे जर सावध वर्तलं नाही, सावध राहिलो नाहीत आपण, तर घडला एखादा अविधी जर घडला आपल्याला, तर क्षणमात्रे आशका धर्मापासून घडते. धर्माहून कमी करतो तो, धर्माहून बाजूला सारतो, धर्मात तो राहत नाही, धर्म त्याजवळ राहत नाही. जैसा खर्गधारेचा, कवनी एक खर्गधारेवर चालली, तलवारीवर चालते एक बाई. तर अंगाचे लघुत्व बुद्धीचे कौशल्य असे तयाशी खरगार साधे. जिजवळ अंगाचं लघुत्व आहे आणि बुद्धीचं कौशल्य, त्या बाईला खर्गधार म्हणजे खर्गधारेवर ती चालू शकते ना. अंगाचे लघुत्व नाही, बुद्धीचे कौशल्य नाही, तर ते पडते ती माणूस, ती बाई पडते आणि तिचं हातपाय तुटतात. तैसे अनुसरल्या पुरुषाशी आचाराची निपुणता व्हावी. आचारामध्ये निपुण पाहिजे तो आणि विचारामध्ये संपूर्ण पाहिजे. तर तयाचे जन्मकडे पडे, तर त्याचं अनुसरण लेखी लागत आहे. आचाराची निपुणता नाही, आचारामध्ये निपुण नाही तो आणि विचाराची संपूर्णता नाही,
तयाचे जन्म कडे न पडे. त्याचा जन्म शेवटी जात नाही, मधातच अडकत होतो आणि प्रमादी होतो. मायबाबा तर पण सगळे काही लोक प्रसवत हळूहळू धर्मावून जातात. प्रसवत धाडी हळूहळू धर्मावून जातात. जैसा कठियाचा. कठिया म्हणजे एक पुजारी असतो, तर एक कठाई असतो. तो देवतेच्या ठाई अष्टप्रहर व्यतला असे 8 प्रहर 24 तास देवतेची सेवा करतो. सडा समार्जन करी, तर्पण करी, त्रिकाळ पूजा करी. एक दिवशी गायका जेवू बोलिला. एक दिवशी त्याला गावातल्या लोकांना जेवाय बोललं कोणीतरी, आणि तो पोट भरून जेवला आणि देवतेपुढे येऊन बसला. आणि तो जाटे आले त्याला, आणि त्या जेवण्यामुळं त्याचं जाटे आलं आणि ते देवतेकडे पाय पसरून निघला. देवतेकडे पाय पसरून निघला, गजबोजीने उठला. आणि मग उठला त्याला वाटलं की देवतेकडे पाय झाले आपले. उठला आणि माझी माऊली काय इथले नुकस आहे. आणि मग म्हणतो की मग काय झालं, हा पायकडून झोपलो तर मग इतकी सेवा करतो मी, मग माझी माऊली काय इतकं बी मला सहन करणार नाही का. म्हणून मागवता ते देवतेकडे पाय पसरून निघला. येरी दिशी आणि मग एक आविधी झाला त्याच्याकडून. मग दुसऱ्या दिवशी आविधी व्हायला सुरुवात झाली. तर्पण करिता पिंडी पाय लागती. हळूहळू पारशीनेच पाणी तर्पण करी. पारसच पाणी तर्पण करतंय. पारशीच फुले वाहे. कालच झाडली होते म्हणते. काय रोज झाडायचं, कालच साठा टाकलं होतं, काय रोज टाकायचं. आधी स्त्रियेचे नाव बोंब मारत होता. आधी स्त्रीचं नाव काढत नव्हता. पण ते दांडिये पिटी, सायली दांडिये पिटी, त्यातली एक समय एक स्त्री आली. आणि त्याच्यात एक स्त्री आली आणि ते म्हणतं देवाची सेवा काय मीच करावं का, माणसानंच करावं का, स्त्रीनं करू नये का. का न बे, मग देवाची सेवा काही कोणी करविली असे, कोण पुरुषानं करेल, स्त्रियानं करू नये का, करू द्या. मग तो ते आशे म्हणून राहे ते झाडी तो साडा टाकायला. ते मग त्याचं झालं कामाची विभागणी. ती झाडी ती हे साडा टाकतो. काही भिक्षेची धडगोडी आहे ते शिशू आहे, आणि काही भिक्षेला धडगोड आलं तो तिला देतो. झालं प्रेम सुरू झालं. आयशे असता संबंध झाला. मग संबंध झाला आणि मग गुरविणी झाली, ती लेकुरे झाली. मग ते लेकुरवे पिंडीजवळ हाकती. मग ते लेकरं पिंडीजवळ हाकतात, मुतती. मग एक दिवशी गावातले लोक म्हणले, आता हो तुम्ही कठी हो, आता तुम्ही लेकरवाणी झाली ती, आता गावात घर बांधा, आता जा गावात घर बांधा. मग गावात घर बांधले. मग देवतेशी त्रिकाळ पूजा केली. मग घरी राहून सकाळ दुपार संध्याकाळ करीत होता. मग हळूहळू एक वेळ करी. मग कटाळा आला, हळूहळू एक वेळ. मग तेही न करी. मग पारा पाणी घाली आणि मग तेच पारा पाणी घाली. आपण शेतडिया मागू जाय आणि शेतात जातो खळे मागायला. आणि मग शेतडिया मागून ये आणि कोणत्यापाशी वारा आणि ते खळे मागून येतो, धान्य मागून येतो, कोणत्यापाशी वारा सोडतो आणि मग म्हणतो दे देवा इतकेच उरले. बस तेवढ्यावर आलं. तैसे आविधी जर योग झाला तर आविधीला प्रसवतो. आविधीपासून दुसरा आविधी निर्माण होतो आणि आविधीपासून माणूस हा धर्मापासून जातो. मग तर बरं काही लोक आविधी करत नाही, आविधी न करी पण विधीच केली या धर्मा वायाच आहे असं काय म्हणतात. लापणी काय म्हणते, एक आविधी तर करत नाही, ह्यानं आविधी केल्या पण तसा आविधी नाही करत, पण विधीच केल्या वाया जाय. जैसा कीर्ती कठियाचा. कोणी एक कठी असे असाच पुजारी आणि तो भोगस्थानाची शुश्रूषा करी. मग तो त्या भोगस्थाने शुश्रूषा करतो, सेवा करतो. झाडी सडी समार्जन करी. ते देखूनही गावचे म्हणते कठी हो निके करीत असता, बरे करीत असता, याला झाडावर चढून देतात. आणि मग तो त्याला म्हणतात वा फार चांगला आहे आमचा पुजारी. आणि मग तो दिवसादिवस हे ऐकून दिसवडी हातवात चवडी. आणि आपला मग तो स्वच्छता जास्त चांगलंच काम करत जातो. आणि तैशी देवता आपले फळ निधी, तैसे त्याला कीर्तीचंच फळ. तर तैसे कीर्तीपर क्रिया कोणीच न करावी. त्याप्रमाणे आपण कीर्तीपर क्रिया करू नये. या धर्मात आल्यानंतर अनुसरल्यानंतर कीर्ती होईल माझी, मला मान मिळेल हे म्हणून आपण परमेश्वराची सेवा केली न पाहिजे. आपण आपलं कर्तव्य म्हणून केलं पाहिजे, तरच आपला फायदा होतो, नाही तर नाही होत. मायबापो अशा सुलभ म्हणजे दृष्टांतातून आपल्याला परमेश्वराने ब्रह्मविद्येचं ज्ञान दिले.
त्याच्यातून आपण हे ज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.